हॅलो, नमस्कार. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये न्यू क्रिएशन विथ आरती. तर आज मी तुम्हाला प्लांट प्लाझोला पॉकेट कसं बनवायचं किंवा स्टिच कसं करायचं ते सांगणार आहे. तर बघा हा हा जो प्लांट प्लाझो आहे किंवा सिगारेट पॅन्ट हा खूप ट्रेंडमध्ये आहे सध्या आणि प्रत्येक मुलीला जेव्हा ड्रेस बनवते तेव्हा अ, त्या सलवारऐवजी प्लांट प्लाझो किंवा सिगारेट पॅन्ट स्टिच करायला सांगतात. तर बघा हा फुल्ली इलास्टिक आहे म्हणून हा प्लांट प्लाझो आपण म्हणू शकतो याला. आणि ह्याला जर आपण खाली बॉटमला कमी केलं तर हा सिगारेट पॅन्ट सारखा सुद्धा वाटू शकतो. तर खूप छान आणि इझी स्टेपमध्ये मी तुम्हाला कटिंग सुद्धा सांगितली आहे. तोही व्हिडिओ लवकरच अपलोड करेल. अपलोड करायला वेळ मिळत नाही. तर आज मी तुम्हाला याचं पॉकेट कसं बनवायचं ते सांगणार आहे. तर बघा हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असे 2 पार्ट असतात. तर फ्रंट पार्टच्या राइट साइडला बघा सलवार जो तुमचा प्लाझो आहे, त्याच्या राइट साइडला आपण पॉकेट बनवणार आहोत. तर इथे बेल्टसाठी मी 2 इंच सोडलं आणि त्याच्या खाली पुन्हा 1.5 इंच मी सोडलं आहे. आणि आता त्याच्यानंतर 6 इंचावरती अंतर घेतलं आहे आणि बघा असा बॉक्स बनवला आहे. बेल्टसाठी 2 इंच सोडायचं, नंतर 1.5 इंच पुन्हा सोडून त्याच्या खाली 6 इंच घ्यायचं आहे आणि बॉक्स बनवायचा आहे पॉकेटसाठी. आता याची विड्थ किती घेतली मी या कपड्याची तर 12 इंच लांबी घेतली आहे आणि रुंदी घेतली 6 इंच. बघा तर वरती आपण जे खाली 1.5 इंच सोडलं होतं, जसं बेल्ट सोडल्यानंतर, तसंच इथे सुद्धा करून घेतलंय मी. अर्धा-अर्धा इंचावरती मार्किंग करून 6 इंचाचं अंतर सोडलंय पॉकेट लावण्यासाठी. ओके. आता इथे खाली 2 इंच अंतर सोडून नंतर असा गोलवा आकार द्यायचा. ह्याच्याने काय होतं जेव्हा आपण स्टिच करतो ना सलवार, तेव्हा तो कपडा येत नाही तिथे आणि पॉकेट खेचल्यासारखा होत नाही. बघा आता इथे पण बघा काही लोकं असं स्टिच करून घेतील, तर असं करू नका. आता याच्यावरती प्रिंट आहे म्हणून काय करायचं, तुमचा जो कपडा आहे ना त्याची जी मेन साईज आहे तीच मेन साईड आली पाहिजे. इकडे त्याच्याने काय होतं जेव्हा तो कपडा आतमध्ये जाणार ना, तेव्हा तो एकदम फिनिशिंगमध्ये पॉकेट दिसणार. म्हणजे समजून येणार नाही की तिथे पॉकेट आहे. आता आपण बघा बेल्ट 2 इंच सोडल्यानंतर खाली 1.5 इंच जिथं सोडलं होतं ना, तसंच पॉकेटवरती 1.5 इंच सोडून इथे अर्धा इंच पहिले तर आडवी स्टिच करायची, नंतर उभी 6 इंच स्टिच करायची आहे बघा आणि पुन्हा तिथे आडवी अर्धा इंच स्टिच करायची आहे. आता इथे दोन्ही साइडला आपण नॉचेस देऊन घेणार आहोत. आतल्या साइडने आणि मग पलटी करणार आहोत. मग नॉचेस दिल्याने काय होतं, ती जी अर्धा इंचाची आपण स्टिच केली आहे ना आडवी, तिकडे बरोबर कपडा बाहेर निघतो त्याचा. आता अजून एक. आता हा पॉकेट आपण पूर्ण बंद करून घेणार आहोत. तर बंद करण्यासाठी काय करायचं बघा, ही पूर्ण जी स्टिच आहे ना, आपण जो कपडा सरळ स्टिच केला होता तो, तो घ्यायचा आहे आणि त्याला असं या पद्धतीने आपण जसा गोलवा आकार दिलाय तो 1 इंचापासून ते इथपर्यंत. आता हा फोल्डिंगवाला कपडा आहे त्याच्याने बघा पॉकेट एकदम व्यवस्थित रेडी झाले आणि ही उलटी जी प्रिंट आहे ती बरोबर उलट्या साईडलाच येणार आहे आणि पॉकेट आपला सरळ प्रिंटमध्येच येणार आहे. याच्याने काय होतं फिनिशिंग बघा किती छान दिसते आता. अजिबात वाटत नाही की इथे पॉकेट आहे. स्टिच केल्यावर तर समजून सुद्धा येणार नाही की तिथे पॉकेट आहे. हे छोट्या-छोट्या टिप्स सुद्धा लक्षात ठेवा. आता बघा इथे जो अर्धा इंच आहे तो व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा. जेणेकरून तुम्हाला जेव्हा दुसरा सुद्धा मागचा पार्ट आपण जॉइंट करते टाईम ना तुमचा पॉकेट फिनिशिंगमध्ये दिसेल आणि छान वाटेल. कारण जर तिथे व्यवस्थित केलं नाही आता मी इथे ना प्रथम तर व्यवस्थित आता हा मागचा जो अ, आपण पॉकेटचा भाग होता तो मागे टाकून घेतला आधी कारण तो कपड्यामध्ये यायला नको आणि इथे स्टॉप स्टिच देऊन घेते कारण स्टॉप स्टिच दिल्याने काय होतं तो कपडा एकदम व्यवस्थित होऊन जाईल आणि जेव्हा आपण मागचा पार्ट इथे जॉइंट करू ना त्यावेळेस
इथे तो मध्ये येणार नाही आणि पॉकेट ओपन राहील, कारण आपल्याला पॉकेट सुद्धा ओपन राहिलं पाहिजे ना, अर्धा इंचावर शिलाई आली पाहिजे. बघा हा जो पॉकेट आपण आता बनवला आहे त्याचा तो कपडा मी मागे टाकला होता मागच्या साईडचा, आणि आता ती अर्धा इंचाची जी आपण स्टिच ठेवली आहे त्याच्या साईडला आणि पॉकेटच्या एकदम कडेला, पॉकेटवर नाही, आपण स्टॉप स्टिच दिली आहे पॉकेटला, त्याच्या आता जो मागच्या साईडचा पॉकेटचा कपडा आहे त्याच्यावर आपण अर्धा इंचावरती स्टिच करून घेणार आहोत. पॉकेटवर स्टिच केली नाहीये मी, कारण तो ओपन राहिला पाहिजे. ही स्टिच कशासाठी करायची? कारण जेव्हा आपण ब्लाउज नाही, सॉरी, जेव्हा आपण हे बघा ओपन आहे आणि किती फिनिशिंग मध्ये आला आहे. जेव्हा आपण हा जो मागचा पार्ट जॉईन करू ना, तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली समजेल की आपल्याला स्टिच कुठे करायचं आहे. बघा आता मी मागच्या साईडला स्टिच केल्यामुळे मला ते लगेच लक्षात आलं की आपल्याला ह्याच्यावरच स्टिच करायचे आहे आणि आपला पॉकेट ह्या स्टिचवर येणार नाही आणि पॉकेट ओपन राहील. आणि बघा पॉकेट पण उलट्या साईडला बरोबर उलटी साईड आली आहे पॉकेटची ह्या साईडला, आणि जी मेन साईड आहे ती आतमध्ये गेली आहे. तर प्रिंट जर असेल कपड्यावरती तर या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचा सुद्धा असाच फिनिशिंग मध्ये पॉकेट येईल जर या ट्रिक वापरल्या तर. बघा अर्धा इंच मी सोडला होता तर अर्धा इंचच दाबण्यासाठी घेत आहे. जेवढा आपण कपडा सोडतो ना तेवढाच स्टिच मध्ये घ्यायचा, त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते आणि तुमचा हा तुम्ही काही स्टिच करत असाल ते एकदम व्यवस्थित स्टिच होऊन जाईल. तर बघा मी आता इथे दोन्ही साइड जॉईन करून घेणार आहे याच पद्धतीने. हा बघा हा पॉकेट दाखवते तुम्हाला मी आता, किती छान. आणि जर कपडा उलटा झाला तर तो पॉकेट व्यवस्थित दिसला नसता. आतमध्ये सुद्धा सेम कपडा असल्याने बघा पॉकेट किती छान दिसतोय, तो दिसतही नाही की तिथे पॉकेट आहे. तर याच पद्धतीने आता बघा इथे बेल्ट साठी आपण 2 इंच सोडला होता, तर तो कपडा सोडून दिल्यानंतर बघा इथे 1.5 इंचावरती आपण स्टिच करायला घेतला, तर हा बेल्ट बरोबर त्या 1.5 इंचाच्या वरती थोडा येणार आणि मग आपला हा वरचा कपडा सुद्धा पॉकेट मध्ये जाणार, पॉकेट सुद्धा आतमध्ये बेल्ट मध्ये जाणार. पण लक्षात ठेवा हा बेल्ट जेव्हा आपण जॉईंट करू ना तेव्हा तो समोरच्या साईडलाच पॉकेट घ्या, त्याच्याने सुद्धा